महाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्ये जाऊन मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली। सरकारी कामकाज सुरू असताना काही जणांनी कार्यालयामध्ये शिरून मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही आहे। या घटनेमुळे महाड शहरात एकच खळबळ उडालेली आहे। सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे आपल्या दालनामध्ये शासकीय कामकाज करत असताना भाजपचे नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या दालनामध्ये प्रवेश केला। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून वाद घालत मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली। यावेळेला आरोपींनी त्यांच्या गालावर आणि डोक्यावरती देखील मारहाण केलेली आहे। शिवाय कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली। इतक्यावरच न थांबता आता तुला सोडणार नाही अशी धमकी देखील देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारीत केलाय। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। महाड पोलीस अधिक तपास करतायत। दरम्यान महाड नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणावरती मंत्री भरत गोगावले यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। कालचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे। कारण अधिकाऱ्यांनी काय कुठले पाईपलाईन वाहून घालवलेली नाही आहे। जी गेली ती गेली। एवढ्या मोठ्या पावसामध्ये दरडी कोसळतात, रस्ते वाहून जातात, सगळं होतं, तरी पण ती जी काय पाईपलाईन गेली ना, आम्ही काम पण युद्ध पातळीवर सुरू केलेलं होतं, तर त्यांनी मारण करायला नाही पाहिजे। तुम्ही समजून घ्यायला पाहिजे किंवा आमच्यासारख्याकडे तक्रार करायला पाहिजे किंवा सेट अशी अडचण आहे, हे ऐकत नाहीत किंवा काय आहे हे तर तुम्ही सांगायला पाहिजे। परंतु काय त्यांनी मारझोड केली किंवा काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु जे झाले ते चुकीचं झालं आणि त्याचं प्रायश्चित्त त्यांनी मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।